मला कधीच असं वाटलं नव्हतं की माझे हे चित्र मला परत कधी बघायला मिळते. प्रीतम, तुझ्यामुळे हे सगळं नीट राहिलंय. थँक्यू. तू मला माझं आयुष्य परत केलंयस. बाबा थँक्यू म्हणू नका प्लीज. खूप चांगली गोष्ट आहे. मी ना तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी गोडाधोडाचं करते. हा मस्त. जीव भांड्यात पडला माझा. आल्या करोडपती आल्या. दामिनी, काय झालं? तुझा चेहरा का असा पडलाय? दामिनी, काय झालं? त्याचं झालं असं, मला लॉटरी लागली होती ना, मग मी पैसे आणायलाच गेले होते लॉटरीचे. पण तिथे गेल्यावर मला समजलं लॉटरीवाला पळून गेलाय. काय हो, इथे बायकोची काय अवस्था झाली आहे, तिच्यावर काय वेळ आली याचं काही घेणं देणं नाहीये का तुम्हाला? काय हसत असतं सतत माझ्यावर? छान वाटतं जोक आहे हा. काय रे, तिची अवस्था काय झाली आणि तुम्ही सगळेजण हसताय तिच्यावर? शांत राहा जरा. दामिनी, हे लॉटरी वगैरेच्या मागे का लागतेस तू? हे बघ, तुला जेव्हाही पैशांची गरज वाटेल तेव्हा ये माझ्याकडे आणि माझ्याकडून घेऊन जा पैसे. बरं, माझ्याकडे मागायचे नसतील तर मोहन आहे ना? वहिनी आणि मोहन, दामिनीची प्रत्येक गरज, तिची प्रत्येक इच्छा, तिचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. ती असं पुन्हा लॉटरी वगैरेच्या मागे लागता कामा नये, कळलं? तिच्याकडे कायम काहीतरी पैसे असतील ह्याची काळजी तू घ्यायचीस. हो वहिनी. दामिनी, हे लॉटरी, जुगार ह्या सगळ्या गोष्टी फसव्या असतात अगं. कष्टाने कमावलेला 1 रुपया सुद्धा ह्या अशा गोष्टींमधनं मिळालेल्या लाखो रुपयांपेक्षा जास्त टिकतो आणि लाभतो. अशा मार्गाने मिळालेले पैसे कधीच कोणाला लाभत नाही. हे बघ, तू मेहनतीवर विश्वास ठेव. आम्ही सगळे आहोतच तुझ्यासोबत. हो वहिनी, खरं तर चुकलं माझं. आय एम सॉरी. मी काय करायला हवं होतं मला समजलंय. मी ना दुसऱ्या माणसाकडून तिकीट घ्यायला हवं होतं, ह्याच्याकडे जायलाच नाही पाहिजे होतं. म्हणजे बघा ना, तो पळून गेला नसता आणि मला पैसे मिळाले असते. हे ना, हा ना, तो पळून तरी नसता गेला. मॅडम, हा शिरा खास तुमच्यासाठी. तुम्हाला जसं आवडतो ना तसा अगदी केलाय, केशर आणि बेदाणे घालून. तुम्ही म्हणाला होतात ना की करोडपती झाल्यावर माझं तोंड गोड करून. आत्ता दामिनी, एक शंका आहे मला. ते तुला 10 करोड मिळणार होते ना, इन्व्हेस्टमेंट कितीची होती? पण कसली इन्व्हेस्टमेंट? का? 10 रुपयाची तिकीट होती.